अहमदाबादमध्ये आज एअर इंडियाचं बोईंग 7878 ड्रीम लायनर हे विमान कोसळलं। दुपारी 1:38 या विमानानं उड्डाण केलं होतं आणि सरदार वल्लभभाई पटेल विमानतळापासून अगदी 15 किलोमीटर अंतरावर मेघानी नगर इथे हे विमान कोसळलं। हे विमान अहमदाबादमधून लंडनकडे निघालं होतं आणि टेक ऑफ करतानाच विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आणि मेघानी नगरमध्ये विमान कोसळलं। या विमानामध्ये 2 पायलट 10 क्रू मेंबरसह 230 प्रवासी प्रवास करत होते। या विमानात 169 भारतीय नागरिक होते, तर 53 ब्रिटिश नागरिक आणि 7 पोर्तुगालचे नागरिक तर 1 कॅनडाचा नागरिक होता। या दुर्घटनेनंतर परिसरामध्ये धुराचे लोट पसरले। या दुर्घटनेमध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला असावा अशी एक भीती व्यक्त करण्यात येते। अजूनही आकडा जाहीर झालेला नाहीये, मात्र अग्निशमन दल, बचाव पथकं, वेगवेगळी पथकं सध्या घटनास्थळी पोहोचलेली आहेत आणि बचाव कार्याचं काम हे अत्यंत वेगानं सुरू आहे। तर या दुर्घटनेविषयी आणखी स्पष्टता, काही माहिती पुढे येणार आहे आणि तोपर्यंत आपण या संदर्भात, या दुर्घटनेसंदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत कॅप्टन अमोल यादव। यादव सर हे हवाई एक्सपर्ट आहेत आणि एकंदरीतच एअर प्लॅनचं क्रॅश नेमकं होणं म्हणजे काय असतं हे आपण सगळं तपशीलवार त्यांच्याकडून समजावून घेऊया। अमोल यादव सर, ही जी दुर्घटना झालेली आहे, विमानाचा अपघात झालेला आहे, बोईंग विमान होतं, सगळ्यात जास्त प्रवासी वाहून नेणारं विमान होतं अशी माहिती कळत होती। कसा हा सगळा अपघात झालाय, काय आपलं यावर म्हणणं आहे? नमस्कार। अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। हे जे विमान बोईंग 787 हे अत्याधुनिक विमान आहे, स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी याच्यात यूज केलेली आहे। अशा प्रकारचं विमान अशा रीतीने त्याचा ऍक्सिडेंट होणं हे फारच धोकादायक आहे। जगातले सर्वच विमान प्रवाशांसाठी ही फार काळजीची बाब झालेली आहे। टेक्निकल रिपोर्ट यायला थोडासा वेळ लागेल, परंतु जे व्हिडिओ समोर येत आहेत त्याच्यात असं दिसतंय की विमानाचे लँडिंग गिअर्स अजून सुद्धा खालीच आहेत आणि विमान स्ट्रेट अँड लेवल अशा पद्धतीने जमिनीवर गेलेलं आहे आणि ते अहमदाबाद मधील एका हॉस्टेलवरती आढळलं असं बातमीमध्ये कळतंय। पण तेव्हा अशा प्रकारे विमान खाली जात आहे तेव्हा बहुतेक काही वैमानिकांशी चर्चा केल्यानंतर आमचा सगळ्यांचा असाच अंदाज आहे की त्या विमानाच्या इंजिन्सनी रिक्वायर्ड पॉवर प्रोड्यूस केलेली नाहीये, म्हणजे बहुतेक इंजिन्स फेल झाले अशा पद्धतीचा काहीतरी घटना घडलेली आहे आणि त्यामुळे ते वैमानिक अशा गोष्टीला कंट्रोल करू शकलेले नाहीत। कारण इथे कुठलाही तांत्रिक बिघाड असला तर वैमानिकांना एवढी ट्रेनिंग दिलेली असते, एवढं प्रशिक्षण दिलेलं असतं की ते विमान सेफली परत विमानतळावर आणू शकतात। परंतु इंजिन्स फेल झाल्याच्या नंतर काही घटनांमध्ये वैमानिकांना परत विमान सेफली विमानतळावर आणण्यासाठी वेळ मिळत नाही आणि ही अशी दुर्दैवी घटना त्यामुळे घडलेली आहे। ही दोन्ही विमानांची इंजिन्स फेल होणं हे अतिशय म्हणजे ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे असं समजलं जातं। पण पूर्वी जेव्हा अशा घटना घडल्या तेव्हा त्याचं कारण असं होतं की हे फ्यूल त्या इंजिन्सला न मिळाल्यामुळे, योग्य प्रमाणात न मिळाल्यामुळे दोन्ही इंजिन्स फेल होतात। अदरवाईज दोन्ही इंजिन्स फेल होणं हे एवढं पॉसिबल नाहीये। पण अमोल सर, काय असं म्हणता येईल का जर ही तपासणी व्यवस्थित झाली नसावी का? कारण हे फ्युएल इंजिन पर्यंत पोहोचते की नाही याची तपासणी निश्चितच आधी झालेली असली पाहिजे आणि त्यानंतरच विमान उड्डाण घेऊ शकते। हे सगळ्या चाचपण्या आधी होत असतात माझ्या मते। त्यामुळे हे नेमकं कसं झालं असावं? कारण एवढं मोठं जेव्हा बोईंग विमान हवेमध्ये उड्डाण घेणारे तर निश्चितच या सगळ्या तपासण्या आधी झालेल्या असणार। निश्चितपणे तपासण्या होतात। प्रत्येक वेळेस विमान उड्डाणाच्या आधी वैमानिक जसा डिस्पॅच ऑफिस मध्ये जातो त्यावेळेस ते ब्रेथ अनालायझर टेस्ट करतात, ज्याच्यातून वैमानिकांनी कुठलं अल्कोहोल कन्झम्पशन केलंय की नाही केलंय हे सिद्ध होतं। त्याच्यानंतर वैमानिकांना फ्लाईट प्लॅन दिला जातो डिस्पॅच ऑफिस मध्ये, ज्याच्यामध्ये ज्या विमानतळावरून टेक ऑफ घ्यायचंय, ज्या विमानतळावर जायचंय तिथलं आणि एन रूट वेदर समजतं। तिथे काही नोटॅम्स आहेत का, म्हणजे कुठला एअरपोर्ट किंवा कुठला हवाई रूट बंद आहे, चालू आहे, कुठल्या लेवलला किती टर्ब्युलन्स आहे, या प्रत्येक गोष्टीची माहिती वैमानिक आधी घेतो।
किती फ्युल कॅरी करायला पाहिजे हे वैमानिकाला फ्लाईट प्लॅन मध्ये सांगितलं जातं. त्याच्यावर तो स्वतःचं कॅल्क्युलेशन करून फायनल फ्युल फिगर करून फायनल करून तो विमानाकडे जातो. विमानाकडे गेल्यावर वैमानिक स्वतः त्या विमानाची पूर्ण टेक्निकल चाचणी करतो. त्याच्यानंतर त्याच्या आधीपासूनच विमानाचे जे इंजिनियर्स असतात त्यांनी पूर्ण चाचणी केलेली असते आणि ते चाचणी केलेल्याचा रिपोर्ट लिखित रिपोर्ट तो वैमानिकाकडे देतात आणि तेव्हा वैमानिक ते विमान उडाण्यासाठी एक्सेप्ट करतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची चाचणी ही 100% होते. ह्याच्यात हायगाई केली जात नाही. परंतु शेवटी हा अपघात झालेला आहे. आता अपघात झाल्याच्या नंतर डेफिनेटली इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्याची कारण कळतील आणि आपल्याला सगळ्या झालेल्या गोष्टींचा उलगडा होईल. अगदी त्याच्यामुळे पुढे परत ऍक्सिडेंट होऊ नयेत अशी काळजी घेता येईल. निश्चितच. कॅप्टन अमोल, मला आणखी एक गोष्ट विचारायची होती, ती म्हणजे या विमानासंदर्भातली माहिती. हे ड्रीम लायनर विमान 142 लोकांना घेऊन चाललेलं होतं आणि यामध्ये आपण 242 लोकांना घेऊन चाललेलं होतं. मात्र एकंदरीतच ह्या विमानाची जी क्षमता असते, एकंदरीतच ह्या विमानाची वैशिष्ट्य नेमकी काय काय असतात? जसं मघाशी म्हटलं की जी माहिती आम्हाला मिळाली की बोईंग जातीचं विमान आणि सगळ्यात जास्त प्रवासी वाहतूक करणारं हे विमान आहे, तर या विमानाची नेमकी वैशिष्ट्य काय असतात? हे ड्रीम लायनर 787 बोईंग जातीचं विमान होतं. 2014 साली हा विमानाचं इंडक्शन झालेलं. त्याच काळात ही ड्रीम लायनर नवीन बोईंग विमानं बनवलेली आहेत. जी लॉंग हॉल वाईड बॉडी विमान म्हणतात याला. हे हवेत जास्तीत जास्त वेळ राहण्याची क्षमता ह्या विमानांमध्ये असते. म्हणजे जसं बोईंग 777 आहे, पूर्वी जम्बो 747 होतं. आणि ही ऍडव्हान्स अशी जी 787 ड्रीम लायनर विमान आहे त्याची फ्युल कॅरिंग कॅपॅसिटी सुद्धा भयंकर आहे. म्हणजे आता हे जेव्हा अहमदाबाद वरून गॅटविकला चाललेलं तर बहुतेक या विमानामध्ये 70,000 किलो एवढं फ्युल असण्याची शक्यता आहे. हे महाकाय विमान आहेत. खूप लोकांना खूप पॅसेंजर्सना घेऊन जाऊ शकतात. हा विमानाचा ऍक्सिडेंट होणं हे अपेक्षित नव्हतं. कॅप्टन अमोल, यापुढे जर मला असं विचारायचं होतं की हे जे विमान होतं ते आपण आता सांगितलं की त्याची क्षमता किती मोठी होती. जेव्हा लॉंग जर्नी असते तेव्हा पेट्रोल किंवा जे इंधन असतं विमानाचं ते मोठ्या प्रमाणात भरलं जातं किंवा ते पूर्णपणे फ्युएल असावं अशा प्रकारचे संकेत असतात. तर या अपघाताची जी इंटेन्सिटी आहे ती कशामुळे वाढली असावी? कारण आता जे काही आम्ही लेख वाचत होते तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की पूर्ण फ्युएल असलेलं हे विमान असल्यामुळे सुद्धा ही इंटेन्सिटी जास्त होती असंही म्हटलं जातंय. 600 फूट उंचावर असलेलं हे विमान, 625 फूट उंचावर असलेलं विमान जेव्हा खाली कोसळलं तेव्हा त्याचा वेग हा इतका अतिप्रचंड होता. 425 फूट पर मिनिट असा ह्याचा वेग होता. म्हणजे किती क्षमतेनं वेगानं ते खाली आलं असावं याचा हा सगळा अंदाज येतोय. त्याच्यामुळे हा भीषणता जी होती अपघाताची ती मोठी होती. काय काय तुम्हाला या संदर्भात या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय? हे जे विमान काही रिपोर्ट्स आलेले आहेत. इंडिगोच्या दुसरं वैमानिक त्याच वेळेस विमानतळावरती ह्या विमानाच्या मागे टेक ऑफ करणार होता. त्याचं काही स्टेटमेंट्स आलेले आहेत. त्यांनी सांगितलं की विमानाने जसा उड्डाण घेतला त्याच वेळेस विमानामध्ये लाऊड बँग झाला आणि म्हणजे अगदी रनवेवर असतानाच त्यांना टेक्निकल प्रॉब्लेम्स फेस करायला लागले. आणि जसं तुम्ही वाचलं ते योग्य गोष्ट आहे, कारण अहमदाबाद पासून लंडनला जाताना त्यांच्याकडे जवळपास 70,000 ते 90,000 किलो फ्युल त्या विमानामध्ये असणार आहे. फुल्ली लोडेड विमान आणि जरा सुद्धा फ्युल न जळता ते अवेलेबल टँक मध्ये अवेलेबल होतं आणि जवळपास 150 नॉट्सच्या स्पीडनी म्हणजे जवळपास 280 किलोमीटरच्या स्पीडनी हे विमान खाली आलं असेल आणि हा अपघात झालेला आहे. भयंकर स्पीड होता. अगदी. आणि ज्यावेळी सर हे विमान उडलं म्हणजे जी दृश्य आपल्याकडे दृश्यित झालेली आहेत, चित्रित झालेली आहेत, त्याच्यामध्ये लक्षात येते जेव्हा हे विमान हवेमध्ये उडालं, टेक ऑफ जेव्हा प्लेन गेलं त्यावेळी ते जेव्हा खाली लँड झालं त्यावेळी त्याची शेपटीच्या बाजूने ते खाली घासलं गेलं आणि त्यामुळे मोठा
स्फोट झाला अशा प्रकारे हे आम्हाला कळलेले. यावर तुम्ही काय सांगाल? आणि अगदी थोडक्यात मी जरा या दृश्यांविषयी माहिती देते. ह्या प्लेनमध्ये विजय रुपानी जे गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते त्यांचा फोटो आहे आपण पाहतोय. या दृश्यांमध्ये हे फोटोजमध्ये माजी मुख्यमंत्री गुजरातचे विजय रुपानी या विमानामध्ये बसलेले होते. ते जखमी झाल्याची माहिती कळते आहे आणि विजय रुपानींचा हा फोटो आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री या विमानातून प्रवास करत होते. ते जखमी असल्याची माहिती कळतीये. विजय रुपानी यांचं नाव या लिस्टमध्ये सुद्धा प्रवाशांचे आहे आणि त्यांचा फोटो सुद्धा पुढे आलाय. एका प्रवाशांनी खेचलेला हा फोटो आहे. यामध्ये विजय रुपानी दिसतात आपल्याला. तर विजय रुपानी हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि या प्लेनमध्ये जी दुर्घटनाग्रस्त विमान होतं या विमानामध्ये ते बसलेले होते. पुन्हा एकदा आपण जाऊया कॅप्टन अमोल यादव यांच्याकडे. अमोलजी, मी आत्ता जो आपल्याला प्रश्न विचारला तो म्हणजे हा जे विमान अपघात होत होता तर त्यावेळी त्याचा शेपटीचा भाग खालच्या बाजूने असा घासला गेला आणि तिथेच मोठा आगीचा लोळ उठल्याचं दिसून आलंय. या दृश्यांमध्ये आपण जर ही दृश्य बघितली असेल तर आपल्या लक्षात येईल. तेव्हा हे नेमकं सगळं कसं झालं असावं, टेक्निकली हे कसं तुम्ही सोप्या भाषेत सांगाल? आपण जर नीट बघितला व्हिडिओ तर हा विमानाने टेक ऑफ केलेला. त्याचे लँडिंग गिअर सुद्धा खालीच आहेत. लँडिंग गिअर म्हणजे विमानाची चाकं ही बाहेरच आहेत. आणि आता आपण जे व्हिज्युअल्स बघतोय त्याच्यामध्ये विंग्स अगदी लेवल आहेत आणि वैमानिकांनी थोडस नाक वर केल्याचं म्हणजे पिकअप केल्याचं दिसतंय. त्याचा अर्थ वैमानिक शेवटच्या क्षणापर्यंत त्या विमानाला उडवण्याचा प्रयत्न करत होते. आणि जेव्हा आपण शेफ्टी खाली झाली म्हणजे नाक वर झालं याचा अर्थ वैमानिकांनी त्यावेळेस क्रॅश होताना त्या विमानाचा स्पीड कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचं फ्लाइंग करण्याचं काम चालू होतं. अनफॉर्च्युनेटली त्यांना यश आलेलं दिसत नाही. सर, एकंदरीतच एखाद्या विमानाचा अपघात होतो, दुर्घटना होती, निश्चितच याचं ट्रेनिंग सगळं पायलटला दिलेलं असतं. 8,000 तासांचा अनुभव पायलटचा होता आणि तसंच को पायलटचा सुद्धा दीर्घ अनुभव होता. एकंदरीत जेव्हा ही सगळी माहिती काढली तेव्हा असा अपघात होताना काय नेमकी मानसिक परिस्थितीमधून हे सगळं हाताळायचं असतं, थोडीशी ती परिस्थिती कशी असू शकते, तुम्ही एलॅबोरेट करू शकाल का? प्रत्येक वैमानिकाला दर 6 महिन्याला स्किल टेस्ट द्याव्या लागतात. म्हणजे सिम्युलेटर मध्ये अशा सगळ्या प्रकारच्या ज्या इमर्जन्सीज येऊ शकतात, फेस केल्या जाऊ शकतात, त्या गोष्टी सिम्युलेट करून त्याचं ट्रेनिंग प्रत्येक वैमानिकाला दिलं जातं. अगदी टेक ऑफच्या वेळेस इंजिन फेल झाल्यावरती सुद्धा विमान कशा रीतीने वर न्यायचं, त्याला परत कसं जमिनीवर आणायचं, विमानात आग लागली किंवा स्मोक आला, डिप्रेशरायझेशन झालं, अशा अनेक प्रकारच्या इमर्जन्सीज आहेत. त्या प्रत्येक इमर्जन्सीज दर 6 महिन्याला वैमानिकाला ट्रेनिंग दिली जाते. त्याच्यानंतर त्याचे चेक्स घेतले जातात आणि त्यांना प्रत्येक वेळेस या चेक मध्ये पास झाल्याच्या नंतरच पुढे 6 महिने विमान उडवण्याची परवानगी मिळते. आपण पाहिलं तर कॅप्टन सुमित सबरवाल आणि कॅप्टन क्लाइव्ह या दोघांचा एकत्रित अनुभव हा 9,000 तासांपेक्षा जास्त होता. म्हणजे ते दोघांची जोडी होती ती अतिशय सक्षम असा हा कॉकपिट क्रू होता. आणि तेव्हा ह्या प्रकारची ट्रेनिंग सिम्युलेटर मध्ये सुद्धा दिली जाते. त्यावेळेस सुद्धा वैमानिकांना त्यांचं कौशल्य पूर्णपणे दाखवावं लागतं. आणि म्हणजे मी असं म्हणेन की जेव्हा जेव्हा ट्रेनिंग होऊन बाहेर येतात वैमानिक त्यावेळेस त्यांना एसी मध्ये बसून सुद्धा घाम आलेला असतो. म्हणजे अशी त्यांची मानसिक परिस्थिती अशी असते की त्यांना अनेक मल्टिपल एमर्जन्सीजला ट्रेन केलं जातं. बऱ्यापैकी त्यांना म्हणजे ट्रेनिंग एवढी सुखदायक नसते, ट्रेनिंग खूप त्रासदायक असते. प्रत्येक प्रकारच्या इमर्जन्सीज त्यांना शिकवल्या जातात, पाठांतर घेतलं जातं, त्या गोष्टी प्रत्येकात आपण करून दाखवाव्या लागतात. आणि इट इज नॉट अ व्हेरी इझी ट्रेनिंग, इट इज व्हेरी डिफिकल्ट ट्रेनिंग. एव्हरी पायलट हॅज टू गो थ्रू दॅट. आणि तुमचा विषय होता की मानसिकता कशी असेल, त्यांना मानसिक कशी असेल त्यांना स्वतःला जज करायला सुद्धा बहुतेक 1 मिनिटापेक्षा कमी वेळ मिळालेला आहे. मी काही वैमानिकांशी चर्चा केली तेव्हा आमच्या दोघांचं चर्चा चालते की व्हॉट दे मस्ट हॅव गॉन थ्रू, यू कॅनॉट इमॅजिन. त्यांना त्या दोघांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आता आपण टीव्हीवर बघतोय त्या जाणवल्या असतील.
अगदी अत्यंत दुर्दैवी, तितकाच भयानक अशी ही खरं तर दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. कॅप्टन अमोल, आत्ता आम्ही काही एक्सपर्ट्स बरोबर बोललो आणि काही जी आत्ता माहिती मिळाली आहे त्याच्यावरून एक आणखी पुढे एक मुद्दा असा येतो, जे प्रवासी विमानामध्ये होते त्यांना ऑफकोर्स जेव्हा आपण लँडिंग करत असतो किंवा टेक ऑफ करत असतो सीट बेल्ट बांधणं हे गरजेचं असतं. नियम सगळेजण त्यांनी पाळलेले होते आणि अशा वेळी जेव्हा विमान क्रॅश होतो तेव्हा सीट बेल्ट सोडून पटकन बाहेर येणं हेही शक्य नसतं. त्यामुळे यामुळे खरं तर अपघातामध्ये मृतांची संख्या वाढू शकते असं एक बोललं जात होतं. याविषयी आपण काय सांगाल? जेव्हा विमानाचा ऍक्सिडेंट होतो, विमान जर 200 किलोमीटर 200-250 किलोमीटरच्या स्पीडने जेव्हा जात असतं तेव्हा आपल्याला रिॲक्शन टाइम जरा सुद्धा मिळत नाही. माझी अशी अपेक्षा आहे की प्रत्येक पॅसेंजरनी, प्रत्येक क्रू मेंबरनी आणि वैमानिकांनी तर शोल्डर हार्नेस सकट स्वतःला स्ट्रॅप करून घेतला असेल. परंतु जेव्हा अशा ऍक्सिडेंट्स मध्ये इम्पॅक्ट होतो त्यावेळेस आपलं शरीर पुढे ढकललं जातं, ते सीट बेल्ट पुढे थांबलं जातं. पण ह्या ऍक्सिडेंट मध्ये कोणाला सीट बेल्ट सोडण्याचा सुद्धा वेळ मिळालेला नाहीये. आपण बघतोय की जसं विमान जमिनीवर गेलं तसं त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या सेकंदालाच आगीचे लोळ आपण बघतोय. ते वैमानिकाला किंवा कोणालाही वेळ मिळालेला नाहीये. अगदी. आणि आता जी आपण झी 24 तासवर दृश्य दाखवतोय ती अत्यंत महत्वाची, ती म्हणजे सध्या बचाव कार्य वेगानं सुरू आहे आणि त्या दृष्टीनं वेगवेगळी पथकं या ठिकाणी पोहोचलेली आहेत आणि जास्तीत जास्त हीच प्राथमिकता, हीच प्रायोरिटी असणार आहे की अधिकाधिक लोकांचा बचाव कसा होईल, या जखमींना सगळ्यांना हॉस्पिटलपर्यंत कसं पोहोचवता येईल आणि एकंदरीतच अधिक जे जीव आहेत ते कसे वाचवता येतील या दृष्टीने सगळ्या पथकांचं काम सुरू आहे. कॅप्टन अमोल, पुढच्या प्रश्नाकडे जाताना मला आपल्याला विचारायचं आहे की एकंदरीतच ह्या अपघातामध्ये काय नेमकं चुकलं असावं असं आपल्याला वाटतं? ह्यात केवळ आणि केवळ तांत्रिक बिघाड असावा हे एकमेव कारण असावं आणि तांत्रिक बिघाड असेल तर तुम्ही मगाशी सांगितलं की इंजिनापर्यंत फ्युएल पोहोचलंच नसेल. ॲट अ टाइम 2 इंजिनपर्यंत फ्युएल कसं पोहोचलं नाही हा पण खरं तर एक गांभीर्याचा मुद्दा आहे. इंजन में यहाँ आग भी लगी हुई नजर आती है, पीछे आग उसमें धड़कती हुई दिखती है. एक तस्वीर आ रही है. नॉर्मली जेव्हा विमानाचे ऍक्सिडेंट अशा प्रकारे होतात तेव्हा जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट होत नाही त्यापर्यंत नेमकं कारण काय आहे हे आपण सांगू शकत नाही. या ठिकाणी सॅबोटाज सुद्धा असू शकतो, कारण दोन्ही विमानाची दोन्ही इंजिन बंद होणं हे अतिशय दुर्मिळ अशी गोष्ट आहे. म्हणजे करोडोंमध्ये एखाद वेळेस अशी गोष्टी होतात, परंतु हे झालेलं आहे. आता झालं असं जेव्हा 2 इंजिन एकाच वेळेस बंद होतात त्यावेळेस त्याचं कारण हे नॉर्मली फ्युएल असतं. म्हणजे फ्युएल कंटॅमिनेशन असू शकते, फ्युएल स्टार्वेशन असू शकतं किंवा अनेक काही गोष्टी असू शकतात. सॅबोटाज असेल किंवा दुसऱ्या काही गोष्टी असू शकतात. पण फ्युएल कंटॅमिनेशनचा आपण जर मुद्दा काढलात तर काय अशा घटना अशा फ्युएल कंटॅमिनेशनमुळे होऊ शकतात का? आणि हे कंटॅमिनेशन म्हणजे नेमकं कुठल्या लेवलला होऊ शकतं? कारण जर हे अपघाताचं कारण असेल तर हे निश्चितच अत्यंत गंभीर आहे. काय अशा यापूर्वी घटना घडलेल्या आहेत? यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत. अगदी फ्युएल स्टार्वेशन असू शकतं, कंटॅमिनेशन असू शकतं. बोईंग 777चं विमान एकदा युके मध्ये लँडिंग करताना रनवेच्या जस्ट अलीकडे लँड झालं, त्याच्यामुळे प्रवासी वाचले होते पण दोन्ही इंजिन्स बंद पडल्यामुळे तसं झालं होतं. आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन केल्याच्या नंतर जवळपास 2 वर्षानंतर त्यांना नेमकं कारण कळलं की फ्युएल स्टार्वेशनमुळे दोन्ही इंजिन्स एकाच वेळेस बंद झाली होती. अमोल सर, अशा अपघातांमध्ये प्रवासी वाचण्याचे जे चान्सेस आहेत ते जास्तीत जास्त घेण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे होतं? आपल्याला काय वाटतं की जेणेकरून ही जी इंटेन्सिटी एवढी मोठी झाली नसती किंवा विमान क्षतिग्रस्त झालं असतं तरी गोष्ट वेगळी होती, मात्र एवढ्या प्रवाशांचा जीव जाणं किंवा अर्थात अजून आकडा आलेला नाहीये, मात्र कमीत कमी नुकसान कसं होईल यासाठी नेमकं काय गेलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? ऍक्सिडेंट किती भयानक असला तरी काही लोकांचा जीव वाचतो. देयर विल बी सर्वायव्हर्स. सर्च अँड रेस्क्यू टीम्स विल बी डुईंग, ते लोक त्यांचं काम करतीलच आणि जेवढे मॅक्झिमम लोकांना वाचवता येईल तो प्रयत्न करतील. परंतु जेव्हा विमान प्रवास आपण जेव्हा करायला सुरुवात करतो तेव्हा रेग्युलेटरी ऑथॉरिटीज, कंपनीज, मॅन्युफॅक्चरर, वैमानिक ह्या सगळ्यांनी आउटमोस्ट केअर म्हणजे या ज्या गोष्टी केल्या जाऊ शकतात त्या सर्व केलेल्या असतात.
त्याच्यामुळे आपण जेव्हा बऱ्याचदा बघतो की वैमानिक विमान जेव्हा टेक ऑफ करायच्या आधी केबिन क्रू असतात ते आपल्याला सर्व प्रकारच्या सूचना देतात. एक्झिट गेट्स कुठे आहेत, कुठून उतरायचं, आग लागली तर काय करायचं, विमान जमिनीवर पडलं तर काय करायचं, म्हणजे कुठल्या गोष्टी होऊ शकतात या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन त्याच्यावरती उपाययोजना करून त्या अंमलबजावणी प्रत्येक विमान उड्डाणाच्या आधी केलेली असते. त्याच्यामध्ये वैमानिक सुद्धा इन्व्हॉल्ड असतात, केबिन क्रू सुद्धा असतात, सिक्युरिटी स्टाफ सुद्धा इन्व्हॉल्ड असतो, रेग्युलेटरी ऑथॉरिटी सगळे रेग्युलेशन्स कम्प्लाय होते की नाही हे DGCA मधून चेक करत असतात. त्याच्यामुळे करू शकत असलेल्या प्रत्येक गोष्टी केलेल्या आहेत. ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट झाल्यावरच नक्की कारण काय ते कळेल आणि मग पुढच्या वेळेस अशा प्रकारे ऍक्सिडेंट होऊ नये त्याची माहिती जगभरात सर्व एअरलाईन्सला दिली जाते आणि ते त्याच्यावरती कार्यवाही करतात. ठीक. कॅप्टन अमोल, आपण ज्या सर्व ह्या माहिती ही जी सगळी दिलीत आणि सगळं सविस्तर विश्लेषण या अपघातासंदर्भातलं केलं आणि विमानाचा प्रकारापासून ते अगदी काय नेमकं करता येईल अशा प्रकारचे अपघात होण्यापासून वाचण्यासाठी हे सगळं सविस्तर सांगितलं आणि झी24 तासला ही सगळी प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल मनापासून आभार. समझ आता है कि ये एयर इंडिया का विमान है और उसके बाद थैंक यू. यहाँ आग भी लगी हुई नजर आती है पीछे, आग उसमें